आज मी बनवणार आहे साबुदाणा पापड. अगदी कमी वेळात होतं हे पापड. त्यासाठी मी साबुदाणा भिजू लावले. 3 ते 4 तास आपण साबुदाणा भिजू लावणार आहोत. साबुदाणा भिजल्यानंतर आपण त्यात मीठ टाकणार आहोत. आता मी काचेच्या बाटल्यांची झाकणं घेतली आहेत. तुमच्याकडे अशा प्रकारची झाकणं असेल तुम्ही पण ह्याच्यामध्ये असं बनवू शकता. हे अशी पत्र्याची असतात. आपण ह्याला पहिला तेल लावून घ्यायचं चांगलं. सगळ्या झाकणांना तेल लावून घ्यायचं. हे पापड एकदम लवकर होतात. याला जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटातच हे पापड होतात. आपण एका ठिकाणी पाणी गरम करायला ठेवायचे. त्यासाठी साबुदाणा थोडंसं मीठ टाकायचे चवीसाठी. तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर थोडीशी मिरची पेस्ट पण टाकू शकता. मी साधेच बनवलेत. आता झाकणाला तेल लावून आपण हे सगळं पहिला साबुदाणा त्यात टाकायचे भिजवलेला. थोडं पातळच लेयर ठेवायची, जाड नाही ठेवायची. पसरून घ्यायचं साबुदाणा चांगला. सगळ्या झाकणामध्ये आपण साबुदाणा भरून झाले आपला. एका ठिकाणी पाणी गरम झाले आपलं. आता आपण चाळणीमध्ये हे सगळे झाकणं ठेवणार आहेत या पद्धतीने. एकावर एक ठेवायचं नाही आहे. भरपूर झाकणं याच्यामध्ये बसतात तुमच्याकडे असतील तेवढे. एकावर एक ठेवायचं नाही, त्याच्यामुळे ते साबुदाणा त्याला चिपकणार. या पद्धतीने ठेवायचे जेणेकरून तुमचा साबुदाणा पण चिपकणार नाही. आता पाणी गरम झाल्यानंतर आपण ती चाळण त्याच्यावर ठेवणार नाही, ते झाकून ठेवणार आहोत. 3 ते 4 मिनिटात हे होतात. आता झाकून ठेवूया आपण. पाणी चांगलं उकळल्यामुळे आपल्याला लवकर शिजतं ते. साबुदाणा जास्त वेळ लागत नाही. आता तुम्ही बघता झाले आता साबुदाणा. हे पापड काढायला पण जास्त वेळ लागत नाही. आपण चाळण खाली काढून घेऊया. एखादा प्लास्टिक कापडावर किंवा तुम्ही सुती कापडावर पण ठेवू शकता. मी प्लास्टिकचं कागद घेतलं आहे. त्याच्यावर या पद्धतीने आपण सगळे पापड उलटे झाकण करून काढून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे ते सहज निघतात. आता हे तुम्ही पंख्याखाली पण ठेवू शकता किंवा उन्हात पण टाकू शकता. 2 ते 3 तास उन्हात टाकल्यानंतर तुम्ही बघता, मी तुम्हाला तळून पण दाखवते कसे झालेत आपले पापड. चांगले फुलतात ते. एकदम पांढरे शुभ्र असे हे पापड झालेले आहेत. हे लवकर होणारे पापड आहेत. नक्कीच ट्राय करा तुम्ही. जास्त वेळही लागत नाही ह्याला. कामाला जाणाऱ्या लोकांसाठी ही खूपच सोपी रेसिपी आहे.